जर तुमचा मोबाईल EMI वर असेल तर सावधान, कारण 1 जानेवारी 2027 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा एक असा नवा नियम लागू होतोय, ज्यामुळे तुमचा हाच महागडा मोबाईल एका चुकीमुळे थेट डब्बा बनू शकतो। पण घाबरू नका, बँक तुमचा फोन नक्की कधी लॉक करू शकते। लॉक झाल्यावर तुमच्या फोनमधील खाजगी फोटो, मेसेजेस आणि प्रायव्हसी सुरक्षित राहील का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर बँकेने चुकीने किंवा उशिराने तुमचा फोन अनलॉक केला तर बँकेला दर तासाला तुम्हाला किती रुपये दंड द्यावा लागेल। या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राइम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। आज आपल्या देशात 100 पैकी तब्बल 42 मोबाईल हे हप्त्यावर म्हणजेच EMI वर खरेदी केले जातात आणि विशेषतः 30,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे फोन्स हे हप्त्यावर घेण्याचं प्रमाण सध्या भयंकर वाढलेलं आहे। याच वाढत्या बाजाराला शिस्त लावण्यासाठी RBIने बँका आणि फायनान्स कंपन्यांना काही कडक अधिकार दिलेले आहेत। या नव्या नियमानुसार जर तुम्ही एखादा मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉप EMI वर घेतला असेल आणि त्याचा हप्ता भरायला 30 दिवस उशीर झाला तर सुरुवातीला तुमच्या फोनवर टप्प्याटप्प्याने काही मर्यादा आणल्या जातील। पण जर हाच हप्ता भरायला सलग 60 दिवसांहून अधिक उशीर झाला तर बँक किंवा फायनान्स कंपनी तुमचा फोन रिमोटली पूर्णपणे लॉक करू शकते। आता इथे सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे फोन लॉक झाला तर आपल्या खाजगी माहितीचं काय? आपली प्रायव्हसी सुरक्षित राहील का? तर यावर RBIने अत्यंत कडक नियमावली आखलेली आहे। फोन लॉक झाला तरीही बँक किंवा कोणतीही वित्तीय संस्था तुमचे फोटो, व्हिडिओ, कॉन्टॅक्ट्स, मेसेजेस किंवा कॉल हिस्ट्री मुळीच पाहू शकणार नाही। तुमची प्रायव्हसी 100% सुरक्षित राहील। एवढंच नाही तर फोन लॉक झाल्यानंतरही तुमचे इनकमिंग कॉल्स आणि महत्त्वाचे SMS, इमर्जन्सी SOS कॉल किंवा नोकरीशी संबंधित नोटिफिकेशन्स हे चालूच राहतील, जेणेकरून तुमच्या अडचणीच्या काळात तुमचा संपर्क तुटणार नाही। आणि आता वळूयात या नियमातल्या सगळ्यात मोठ्या आणि ग्राहकांच्या फायद्याच्या मुद्द्यांकडे। समजा EMI थकल्यामुळे तुमचा फोन लॉक झाला आणि त्यानंतर तुम्ही सर्व थकीत रक्कम भरून टाकली, तर रक्कम भरल्यानंतर बँकेने तुमचा फोन लगेच अनलॉक करणं बंधनकारक आहे। जर रक्कम भरूनही बँकेने फोन अनलॉक करायला उशीर केला तर RBIच्या नियमानुसार बँकेला तुम्हाला प्रति तास 250 रुपये भरपाई द्यावी लागेल। म्हणजे जितके तास बँक अनलॉक करायला उशीर करेल तितके 250 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। RBIच्या या निर्णयामुळे कर्ज बुडणाऱ्यांना लगाम तर बसणारच आहे, पण त्यासोबतच प्रामाणिक ग्राहकांची प्रायव्हसी आणि हक्क सुद्धा पूर्णपणे सुरक्षित राहणार आहे। मग मित्रांनो, तुम्हाला या RBIच्या नव्या नियमाबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्राला आणि नातेवाईकाला शेअर करा ज्यांनी फोन EMI वर घेतलेला असेल। आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।